नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सांगली पोलीस दलातील कुपर श्वान जाण्याने पोलीस दलात शोककळा, वरिष्ठापासून सर्वांचेच अश्रू अनावर। सांगली पोलीस दलातील कुपर श्वानाचा मंगळवार 8 जुलै 2025 रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला। अटल सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी कुपर श्वानाचे पोलिसांना मोलाचे सहकार्य मिळत होते। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याकडून आलेल्या 364 हॉलचे घटनास्थळी भेट देऊन त्यातील 13 गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कुपरचे मोलाचे सहकार्य लाभले होते। 2021 मध्ये जत व 2022 मध्ये हरिपूर गावातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये कुपर श्वानाने आरोपीचा माग दाखवून पोलिसांना तपासकामी महत्त्वाचे सहकार्य केले होते। आटपाडी येथे घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये कुपर श्वानाने आरोपीचा माग दाखवल्यामुळे संशयित आरोपीस अटक करून त्याच्याकडून 3,50,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले होते। यावर्षी कुपर श्वानाने एकूण 38 गुन्ह्यांमध्ये आरोपीचा माग दाखवून तपासकामी पोलिसांना महत्त्वाची मदत केली होती। कुपर श्वानाच्या उत्कृष्ट कर्तृत्वाची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला होता। तसेच सांगली पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते चांगल्या कामगिरीबद्दल कुपर श्वानाचा 2 वेळा सत्कार घेण्यात आला होता। कुपरचा जन्म 6 ऑक्टोबर 2019 रोजी झाला। कुपरने 10 जानेवारी 2020 ते 30 ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे 10 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते। त्याने सांगली पोलीस दलामध्ये 4 वर्षे 8 महिने उत्कृष्ट महत्त्वपूर्ण सेवा बजावली। 7 जुलै 2025 रोजी अचानक कुपरने जेवण बंद केले। त्याला मिरज येथे पशुवैद्यकीय शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। कुपर श्वानाचा पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, श्वान पथकाचे अधिकारी यांच्यासह सर्वांचे अश्रू अनावर झाले। इंडियन न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।